तसा तर आपला वावरात जायचा नंबर अमावस्या पौर्णिमेलाच लागते, पण आज गाई सकाळून सकाळून नेल्या नव्हत्या, म्हणून वावरात स्प्रिंकलर बदलवण्यासाठी आलो. जिथून जिथून पाणी लीक होऊन राहिलं होतं ते बरोबर करून दिलं. पटकन जाऊन मोटार पण लावून दिली. तसं तर हर वेळेस मी पावसाळ्यात रेनबो पाहतो, पण आज तर आपल्या वावरातच दिसला. आपलं काम सगळं झालं होतं. एक वेळा वावरातले पाईप पाहून घेतले आणि तसंच पैदल घराकडे निघालो, कारण की आपल्यापाशी तर गाडी होती नाही. गावात आल्याच्या नंतर आपल्या मागूनच मती भाऊ आले. अरे आपले हर्षल भाऊ संग बोललो. घरी गेलो, आंघोळ धुतली आणि तसंच मित्रांबरोबर सेवाक्रम मध्ये आलो. तिथे आल्याला पहिले पेट्रोल पंपवर गाडीत पेट्रोल टाकून घेतलं आणि आपल्या अमन भाऊ संग HDFC मध्ये आलो, कारण की तेल टाकायचे होते थोडी बँकेमध्ये पैसे. तिथूनच आपल्या यश भाऊचा फोन आला, आपल्याला मोबाईल विकायचा आहे. मग त्याच्यासाठीच आपण अमन भाऊला पाठवून दिला आणि यश भाऊचा मोबाईल घेऊन आपण दुकानात विकण्यासाठी आलो. वर्ध्यातले 5-6 दुकान पाहून बी आम्हाला काय आमच्या फोनची बरोबर प्राइस काय भेटून नव्हती राहिली. शेवटी अवतार मोबाईल मध्ये आलो. तिथे भाऊने सांगितलेल्या प्राइस मुळे माझ्या पायाखालची जमीनच हलून गेली. भाऊ फक्त 3000 देतो म्हणे एवढ्या चांगल्या मोबाईलची. म्हणलं भाऊ चाललो मी इथून. पुढे हिंडून फिरून भूक पण लागली होती. मस्तपैकी आलू पोंडे खाल्ले आणि त्यानंतर चौपाटीवर जाऊन मोमोज सुद्धा खाल्ले.